जळगाव जवळील कानसवाडा गावच्या माजी उपसरपंचाची हत्या करण्यात आलेली आहे। उपसरपंचाची हत्या झाल्याने जळगाव हादरलंय। चॉपर आणि चाकूने भोसकल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे। युवराज सोपान कोळी असं उपसरपंचाचं नाव आहे। जळगाव जवळच्या कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्घुण खून करण्यात आल्याचं कळतंय। या घटनेने सकाळीच खळबळ माजलेली आहे। या घटनेनंतर परिसरात घबराट सुरू आहे। युवराज कोळी हे शिवसेनेचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। गावातीलच तिघांनी आज सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान युवराज कोळी यांच्यावर हल्ला केलाय। चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार केल्याने जागीच ते कोसळले। भरत पाटील यांनी तिन्ही बापलेकांनी येऊन जीवितहानी केलेली आहे। त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापलेकांनी येऊन त्यांचे टँकर फोडले, त्यांच्या कोठ्या फोडल्या, त्यांच्या पत्रांची शेड फोडण्याचा प्रयत्न केला। त्यांचा म्हणजे वादच काही होता नाही तसा बा त्यांनी तिन्ही बापलेक येऊन यांना धमकायचे ते। युवराज त्याच्या शेतात होता, युवराज सोपान कोळी आणि शेळगावचे भरत, त्यांचं पूर्ण नाव नाही माहीत आपले। भरत हॉटेलवाले तिघी आपल्या काही त्यांना मारलं बा कानसवाडा शहरात। कशावरून वाद होता? कशावरून बहुत गेला असेल त्याच्या हॉटेलला जेवणात फांगले, याच्यावरून त्यांचा संध्याकाळी वाद वाढेल होता बा। तुम्ही घटना काय बघितली आज नेमकी? मा सामने गेले, गाव मारले बा। काय होते गाव? गाव चापर होता, काही एक साकू होता। तुमच्या समोर घडलंय सगळं? हा। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांच्याकडून। सुमित, बीड मधलं सरपंच हत्या प्रकरण हे ताजं असताना जळगावमध्ये माजी उपसरपंचाची हत्या होते। काय घडतंय महाराष्ट्रात? निश्चित लागवी आपण जर बघितलं तर बीड नंतर जळगावमध्ये देखील उपसरपंचाची या ठिकाणी आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हत्या झालेली आहे। युवराज सोपान कोळी हा मयत सरपंच उपसरपंच या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहतच आहोत। या ठिकाणी काही लोकांनी त्याच्यावर चाकूने आणि चॉपरने सकाळी 8 वाजेच्या दरम्यान हल्ला केला आणि त्याला त्या ठिकाणी त्याच्यावर वार केल्यामुळे त्याचा मृत्यू देखील या ठिकाणी झालेला आहे। नातेवाईकांचा मोठा आक्रोश या ठिकाणी चालू आहे। ज्या हत्येखोर आहेत ते त्या ठिकाणावरून फरार झाल्याचं आपल्याला या ठिकाणी समजतंय। पोलीस प्रशासन त्यांच्या शोधात आहे, काही पथक त्यांच्या शोधासाठी या ठिकाणी निघालेलं आहे। मयत जे आहे युवराज सोपान कोळी यांचं शव या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। जिल्हा रुग्णालयात आता इन कॅमेरा याचं शवविच्छेदन व्हावं अशी नातेवाईकांकडनं मागणी होते आहे आणि यांना योग्य तो न्याय मिळावा। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या पद्धतीनेच आंदोलन करत राहू अशी देखील मागणी या ठिकाणी केली जाते। संपूर्ण नातेवाईक आणि त्यांचे गावकरी या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी देखील पाहायला मिळते आणि पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। लागवी सुमित, काय नेमका हा सगळा वाद होता ज्यामुळे इतका सगळा हा प्रकार घडलेला आहे? अद्यापपर्यंत फक्त एवढंच कळतं आहे की युवराज सोपान कोळी हे शिवसेना शिंदे गटाचे उपसरपंच होते, शिवसेनेचे कार्यकर्ते होते। या संदर्भात पालकमंत्री देखील आता जिल्हा रुग्णालयात लवकरच दाखल होत आहेत आणि ते पण देखील या ठिकाणी भेट घेत आहेत। मात्र हल्ला करण्याचं कारण काय, वाद काय, अद्यापपर्यंत ते गुलदस्त्यात आहे। पोलीस देखील त्या दिशेने त्याचा तपास करीत आहे। निश्चित या सगळ्या संदर्भात गावकऱ्यांशी काही संवाद तुम्ही साधलाय का? काही गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की काल परवा वाद झालेला होता आणि त्यातून काही गाड्या वगैरे पण फोडण्यात आलेल्या होत्या अशी एक प्रतिक्रिया समोर आलेली होती। नुकतीच आता आपण ऐकली गावकरी जे वयोवृद्ध होते त्यांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिली। याचं काही कनेक्शन आहे का? काय नेमकं आहे? निश्चितच गावकऱ्यांशी जेव्हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला, काही गावकऱ्यांचं म्हणणं होतं की जुना वाद होता, त्या जुना वादातून 2 दिवसापूर्वी देखील यांच्यावरती हल्ला करण्यात आला होता। काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती, घरातील दुकान आणि घरातील सामान देखील तोडफोड करण्यात आली होती। मात्र समन्वय साधून त्यांची बैठक करून त्यांना समजवण्यात देखील आलं होतं। मात्र आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास पुन्हा सोपान कोळी याच्यावरती हल्ला करण्यात आला आणि याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। निश्चित सुमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।